त्या सगळ्यांनी तुम्ही ओळखायचं आणि तुम्ही जय जयकार करायचा। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस महाराजाधिराज महापराक्रमी परमप्रतापी दिग्विजयी रणधुरंधर भूमिपुत्र शूरवीर सर्वजन प्रतिपालक प्रजावत्सल कुळवाडी भूषण शककर्ते दुर्गपती गजाश्वपती भूपती नरपती जलपती हयपती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारांगत राजनीती धुरंधर यशवंत कीर्तिवंत वर्धवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा स्वराज्य सुराज्याचे आद्य संकल्पक आद्य क्रांतिकारक नौसेनेचे जनक स्थापत्य तज्ञ नरवीर महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू भारतभूषण राष्ट्रभक्त राष्ट्राभिमानी जिद्दी मुत्सद्दी निर्भीड प्रेरणादायी स्वच्छ राजकारणी प्रगल्भ बुद्धिमान चारित्र्य संपन्न निर्व्यसनी जगविख्यात शक्तिपीठ ज्ञानपीठ प्रयत्नवादी विज्ञाननिष्ठ अध्यात्मनिष्ठ समतादिष्ट सकल गुणनिधान दान गुणान्वित पृथ्वी वल्लभ प्रेमळ मित्रहारी प्रतिभा संपन्न संभाषण चतुर जिजाऊ पुत्र शहाजी सूत सह्याद्री नृप महाराष्ट्राची आन मान शान सिंहासनाधीश्वर श्री 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 धर्मवीर संभाजी छत्रपती शिवाजी महाराज। अरे आज एवढी वर्ष झाली तरी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज चरित्र ऐकावंसं वाटते का? कारण या राजाच्या चरित्रामध्ये उद्बोधक असं बरंच काही आहे, या राजाच्या चरित्रामध्ये स्फूर्तिदायक असं बरंच काही आहे। अरे गरिबांवरती प्रेम करणारा एक लोकनेता म्हणून आम्ही शिवरायाकडे पाहू शकतो, लोक कल्याणाची अखंड वार्ता करणारा एक प्रजापती म्हणून आम्ही शिवरायाकडे पाहू शकतो। अरे न्यायाची तलवार आणि अन्यायाची ढाल म्हणजे शिवाजी, शत्रूच्या हल्ल्याने पीडित झालेल्याच्या पाठीवरून मायेने फिरणारा तो मायेचा हात, तो हात म्हणजे शिवाजी। अरे बायकोसाठी प्रियशीसाठी ताजमहाल बांधणारे अनेक असतील, पण आईच्या स्वप्ना करता हिंदवी स्वराज्य प्रस्थापित करणारा फक्त जगाच्या पाठीवर एकच मर्द आहे, त्या मर्दाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज। अरे पेटविली रणांगणे देह जिजविला मातीसाठी मरणाच्या दारातही लढलो आम्ही प्रत्येक जातीसाठी 18 पगड जाती गुण्या गोविंदाने नांदाव्या म्हणून आयुष्यातल्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करणाऱ्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज। ज्या काळामध्ये एकही भिकारी कधी डोळ्यांनी पाहायला भेटला नाही, त्या सुवर्ण काळाचा साक्षात परमेश्वर रूपी राजा छत्रपती शिवाजी महाराज। जगातील पहिली सुवर्ण संकल्पना पाणी अडवा पाणी जिरवा झाडे लावा झाडे जगवा म्हणजे सामाजिक वनीकरण, ही संकल्पना सत्यत्वात उतरवणाऱ्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज। जगातील पहिली वेतनधारी पद्धत म्हणजे दर महिन्याला पगार चांगल्या कामाला बोनस जर आज कोणी देत असेल तर ही संकल्पना सुरू करणाऱ्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज। जगाच्या इतिहासातील सगळ्यात सुंदर किल्ला राजगड, की जो किल्ला पाहून जगभरातील अभियंत्यांनी राजगड बांधणाऱ्या अभियंत्याला मुजरा केला, ते राजगडचे अभियंते छत्रपती शिवाजी महाराज। जगाच्या इतिहासातील पहिलाच राजा असा की ज्या राजाचा जन्म आणि मृत्यू हे दोन्हीही किल्ल्यावरती झाले, त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज। जगाच्या इतिहासातील पहिलाच राजा असा आहे की ज्या राजासाठी त्या काळातील प्रजा आपलं सर्वस्व बलिदान करण्यासाठी आतुरलेली होती। आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं हे सैनिक ज्या राजासाठी म्हणायला तयार होते, त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज। जगाच्या इतिहासातील पहिलाच राजा असा की जो राजा निघून गेल्यानंतरही ज्या राजाच्या जीवनचरित्रावरती आजही अनेक देशामध्ये अभ्यास केला जातो, ते व्यक्तिमत्व छत्रपती शिवाजी महाराज। जगाच्या इतिहासातील पहिलाच राजा असा आहे की ज्या राजाकडून साऱ्या जगाने आदर्श घ्यावा आणि साऱ्या जगाला प्रेरणादायी ठरणारं व्यक्तिमत्व म्हणून इतिहासामध्ये ज्या राजाचं नाव सगळ्यात पहिल्यांदा अग्रगण्य घेतल्या जाते, त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी। महितर असं म्हणेल, अरे आजपर्यंत भूतकाळामध्ये अनेक राजे झाले असतील, महाराजे झाले असतील, सम्राट झाले असतील, बादशाह झाले असतील, पण त्या बादशहाचं सम्राटांचं नाव काळाच्या प्रवाहाबरोबर विस्मरणात जात आहे। पण जे नाव दिवसेंदिवस तरुणाच्या अंतःकरणामध्ये सूर्यासारखं प्रज्वलित होत आहे, ते नाव छत्रपती शिवाजी महाराज। अरे जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता, पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा माझा राजा शिवबा होता। माझ्याही शिवबाचं एक राज्य होतं, जगाहून सुंदर असं ते स्वराज्य होतं। जाती धर्म पंथाचा भेदभाव नव्हता, न्याय सर्वांसाठी एक समान होता। अरे न्यायासाठी प्राण गेला तरी चालेल, पण अन्याय कोणावर झाला नव्हता। अरे स्वतःसाठी सारेच जगतात
या जगी, स्वतःसाठी सारेच जगतात या जगी, पण रयतेसाठी जगणारे शिवराय होते. म्हणून कितीही गुणगान केले तरी कमीच पडावे असे माझे छत्रपती शिवराय होते. आणि असा छत्रपती शिवाजी महाराज नावाचा असा एकच राजा इथं जन्माला आला. एकच राजा इथं या मातीमध्ये माझा राजा हो एकच राजा, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या शिवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. माझ्या शिवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असा एकच राजा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला की ज्या राजाचं वर्णन तुम्ही आपण करावं यात काय विशेष. असा एकच राजा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला की ज्या राजाचं वर्णन तुम्ही आपण करावं यात काय विशेष. दादा पाय आखूड करावं, सरळ मध्ये येते, काही त्रास असेल तर राहू द्या. अरे जो व्यक्ती आयुष्यभर माझ्या राजाचा राग करत आला, द्वेष करत आला, तो औरंगजेब. त्या औरंगजेबानेही माझ्या राजाचं काय वर्णन केलं ऐका. औरंगजेबाने केलेलं वर्णन आहे. 3 एप्रिल 1680 मध्ये रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि औरंगजेबाच्या साकी मुस्तैक खानाला ही बातमी कळाली. हा साकी मुस्तैक खान मोठ्या आनंदाने धावत पडत बहादूरगडावर छावणी असलेल्या औरंगजेबाकडे आला आणि आल्या आल्या औरंगजेबाला सांगतो, हुजूर बडी खुशी की खबर आहे. औरंगजेबाने विचारलं क्या हुआ. याने सांगितलं हुजूर बोले ओ दख्खन का काफर सिवा मर गया. शिवाजी महाराज मरण पावले ही बातमी औरंगजेबाने ऐकता क्षणीच औरंगजेब एकदम स्तब्ध झाला. शांतपणे उभा राहिला, नमाज चटई जमिनीवर आथरली, त्यावर गुडघे टेकून बसला. नमाजाच्या रूपात औरंगजेब बसला आणि दोन्ही हात वर करीत त्याच्या खुदाला बोलला, या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, क्योंकि माँ बहनों की इज्जत करने वाला एक महान योद्धा शिवाजी भोसला तेरे पास आ रहा है. अरे औरंगजेबाचा पुढे हा औरंगजेब तो काय म्हणतो ही का. हा औरंगजेब म्हणतो, तुझे पता है कौन गया साकी. अरे हमने हमारे जीवन में ऐसे राजा महाराजा देखे जो इस औरंगजेब का नाम सुन के अपना राज्य हमें सौंप देते हैं. हमने ऐसी जाबाज फौज देखी है जो इस औरंगजेब को देख के भाग जाती है, लेकिन पूरे जिंदगी में, औरंगजेब म्हणतो पूरे जिंदगी में मैंने शिवाजी जैसा योद्धा नहीं देखा, इसलिए पूरे हिंदुस्तान को अपने मुट्ठी में काबिज करने वाला यह औरंगजेब शिवाजी भोसले को सलाम करता है. अरे औरंगजेबासारखा कट्टर शत्रू ही माझ्या राजाला सलाम करत असेल, माझा राजा कसा असेल. मला औरंगजेब मोठा होता हे नाही सांगायचं, माझा राजा एवढा निष्कलंक होता की माझ्या राजाचं वर्णन करण्यापासून स्वतः शत्रूही स्वतःला थांबवू शकला नाही. याचा विको कमी करा, विको. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन कसं होतं एक वाक्य बोलेल, आवडलं तर जरूर टाळी द्या. माझा राजा कसा होता. चंद्राला डाग असेल पण छत्रपती तलवारीच्या धारेवर रयतेसाठी वार झेलले आपल्या हृदया छातीवर. लहानपणाने रडले मावळे भरोसा राजावर. लहानपणाने मावळे भरोसा राजावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या शिवाचं नाव गाजतंय
माझ्या राजाचं नाव गाजले किल्ल्याच्या रंगावर माझ्या देवाचं नाव गाजले किल्ल्याच्या रंगावर छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याला सुंदर स्वराज्य म्हटलेलं आहे. आज जगाच्या पाठीवर आजही सुंदर राज्य म्हणून आपण रामराज्याचं नाव घेतो. बरोबर आहे. सुंदर राज्य म्हणून आपण रामराज्याचं नाव घेतो. झाले रामराज्य काय उन्ह्या मासी. आज सुंदर राज्य म्हणून आपण रामराज्याचं नाव घेतो. पण वाक्य एका आहे ना, रामप्रभूचं राज्य सुंदर राज्य आहे, त्याला 1 नंबर द्या. पण रामराज्यानंतर दुसरा नंबर थेट माझ्या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा लागतो. असं सुंदर स्वराज्य माझ्या राजाने निर्माण केलं. असं काय होतं, जगाच्या पाठीवर रामराज्यानंतर दुसरा नंबर माझ्या राजाच्या राज्याचा लागतो. असं माझ्या राजाने नेमकं काय केलं होतं ऐका. माझ्या राजाने लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिले नव्हते. बरोबर आहे ना. छत्रपती शिवाजी महाराजांनी लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिले नव्हते, तरीही सुंदर स्वराज्य होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये महिलांना 50% आरक्षण नव्हतं. महिलांना 50% आरक्षण नव्हतं, पण 100% संरक्षण होतं. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये माता मावल्यांचा किती आदर केला जातो, किती आदर. याची ग्वाही तुम्ही आपण द्यावी. यात काय विशेष. याची ग्वाही स्वतः शाहिस्तेखानाने दिलेली आहे. शाहिस्तेखानाने सांगेल मी आपल्याला. चैत्र शुद्ध अष्टमीच्या रात्रीला शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानावरती छापा टाकला. शिवाजी महाराज आले वाऱ्यासारखे, निघून गेले वाऱ्यासारखे. शाहिस्तेखानाच्या फौजेची दानादान छत्रपतीने उडवली. शाहिस्तेखान मरणार होता, पण त्याच्या जीवावरचं त्याच्या बोटावरती निभवलं. तो वाचला, पण बोट तुटले. त्याच्या फौजेची दानादान छत्रपतीने उडवली. तेव्हा शाहिस्तेखानाच्या फौजेची दानादान उडवली. शाहिस्तेखानाच्या बहिणीची तरुण मुलगी त्याच्यामध्ये बेपत्ता झाली. तेव्हा शाहिस्तेखानाची बहीण शाहिस्तेखानाजवळ येऊन म्हणते, भाईजान मेरी बेटी लापता है, मुझे लगता है शायद शिवा के आदमी उसे ले गए. त्यावेळेला हा शाहिस्तेखान त्याच्या बहिणीला सांगतो, बहिणा शिवाजी राजाची माणसं परस्त्रीला कधी हात नाही लावत. शिवरायांची माणसं परस्त्रीला कधी हात नाही लावत. आणि चुकून जर शिवाजी राजाच्या माणसांनी तुझ्या मुलीला पळवली असेल ना, मग अजिबात काळजी करू नको, कारण तो शिवाजी राजा पोटच्या पोरीसारखी तुझ्या लेकीची काळजी करेल. अरे शिवाजी राजा पोटच्या पोरीसारखी काळजी करेल, हा विश्वास एका शत्रूला होता. असं सुंदर स्वराज्य माझ्या राजाने निर्माण केलं. म्हणून आजही भगवा झेंडा पाहिला की मनातून छत्रपतीची आठवण येते. हो आठवण येते मनातून भगवा झेंडा दिसल्यावर. भगवा झेंडा दिसल्यावर जातपाताला धर्म मानितू जगला माणुसकी. कुणाच्या जगाशी छाशी भगवानच्या हृदयावर. कुणाच्या जगाशी छाशी भगवानच्या हृदयावर. माझ्या देवाचं नाव गाजले किल्ल्याच्या रंगावर. राजाचं नाव गाजले किल्ल्याच्या रंगावर. मामाचं नाव गाजले किल्ल्याच्या रंगावर. छत्रपती शिवाजी महाराज माझा राजा काय आहे, माझा राजा काय आहे मी तुम्हाला इथं दाखवतो बसल्या जागी. छत्रपती शिवाजी महाराज काय व्यक्तिमत्व आहेत मी तुम्हाला इथं दाखवतो. आवाज कुर्राला शेवटून थोडा आवाज कमी ठेवा, इको कमी ठेवा. माझा राजा काय आहे ऐका. मी छत्रपती काय व्यक्तिमत्व आहे तुम्हाला इथं दाखवतो की छत्रपती काय आहेत. समोर छत्रपतीचा पुतळा असू द्या, अश्वारूढ, हाती तलवार, दिल्लीकडे नजर. माझ्या छत्रपतीच्या पुतळ्याकडे पाहिल्यानंतर चालणारा म्हातारा सुद्धा हातातली काठी 2 मिनिटं बाजूला केल्याशिवाय राहत नाही. हा माझा राजा आहे. मी आणखी दाखवतो छत्रपती काय आहे. माझा आवाज येते सगळ्यांना. मी जे म्हणेल ते सगळ्यांनी माझ्या पाठीमागे म्हणा, छत्रपती शिवाजी महाराज की. तुम्हाला पाठीमागे आवाज येते सगळ्यांनी. मी म्हणेल ते माझ्या पाठीमागे म्हणा, मग सगळ्यांनी साथ द्या. छत्रपती शिवाजी महाराज की. मी काय बोललो तुम्हाला 2 वेळेस. मी 2 वेळेस काय म्हटलं, जे मी म्हणेल ते माझ्या पाठीमागे म्हणा. तुम्ही जे काऊन म्हटलं, तुम्हाला जे म्हणायचं कोणी सांगितलं. मी काय म्हटलं, मी जे म्हणेल ते माझ्या पाठीमागे म्हणा. तुम्हाला जे कोणी म्हणायचं सांगितलं, जे का म्हटलं आपण का, कारण सांगू का. अरे आम्ही शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं, आम्ही शिवाजी महाराज की म्हणावं,
आणि आमच्या मुखातून जय कधी बाहेर पडतो हे आम्हालाही न कळावं. हाच तर माझा राजा आहे, आणखी काय पाहिजे? अरे हाच माझा राजा आहे. अरे कधी जय जयकार लोक आज कोणाचा करायला तयार नाही, पाय ओढायला तयार आहे जय जयकार, पण माझा राजाचा जय जयकार आपोआप होतोय. का दादा? माझा राजा, मी माझा राजा काय आहे तुम्हाला आणखी दाखवतो. इथं दाखवतो की तुमचं नाव काय सांगू आले भाऊ? कोण्या गावचे तुम्ही? तुमचं नाव? तुमच्या वडिलाचं? त्यांच्या वडिलाचं? त्यांच्या वडिलाचं? नाही माहिती. बरोबर आहे ना? म्हणजे हे तुमचीच परिस्थिती, हे सगळ्यांची तेच आहे. म्हणजे तुमची आमची सगळ्यांची तेच आहे. आम्हाला 2-4 पिढ्याच्या वर कोणालाच इथं जाता येणार नाही. माझं वाक्य परत एक, आम्हाला मुद्दा काय बोलायचा आहे. ज्या बापदाद्यांची इस्टेट आपण खातो, जरा आणखी पुढचं बोलतो, ज्या बापदाद्यांचं रक्त आपल्या अंगात आहे, ज्या बापदाद्यांचे स्वतःला आपण वारस म्हणून घेतो, त्या आपल्या बापदाद्यांचे 150 वर्षातले नावं आपल्याला आठवत नाही. पण माझ्या राजाला जाऊन 350 वर्ष पूर्ण झाले तरी आम्ही छत्रपतीला विसरत नाही. एवढ्या वर्षानंतर, अरे 350 वर्षानंतर सुद्धा आजच्या पोराला चंद्रकोर लावावीसी वाटते. 350 वर्षानंतर सुद्धा महाराजांसारखी दाढी ठेवावीसी वाटते. 350 वर्षानंतर सुद्धा महाराजांची प्रतिमा पालखीमध्ये ठेवून गावातून मिरवणूक काढावीसी वाटते. 350 वर्षानंतर सुद्धा आम्ही महाराजांना विसरत नाही. का? कारण छत्रपतीने जीवनामध्ये केलेला संघर्ष इतका मोठा आहे, छत्रपतीने जीवनामध्ये केलेला पराक्रम इतका मोठा आहे आणि घडवून ठेवलेला इतिहास इतका मोठा आहे की 350 वर्षच काय, पण चंद्र आणि सूर्य असेपर्यंत इथला माणूस कधी छत्रपतीला विसरणार. असं कर्तृत्व करून ठेवणारा राजा म्हणजे माझा राजा आहे. आणि खरं सांगू का, असा निष्कलंक जीवनचरित्राचा राजा या मातीमध्ये जन्माला आला. याला खरी पुण्य कोणाची असेल तर माझ्या जिजाऊची पुण्य होती. माझ्या जिजाऊची पुण्य कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्य कशी आली व फळाला. आली व फळाला. अरे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा जन्माला आला, याला खरी पुण्य माझ्या जिजाऊची होती. सांगेल मी आपल्याला, छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ आईसाहेबांच्या गर्भामध्ये असताना जिजाऊ आईसाहेब शिवनेरी किल्ल्यावरती होत्या आणि त्या शिवनेरी किल्ल्यावरती एक मंदिर होतं शिवाई देवीचं. शिवाजी महाराज गर्भामध्ये असताना आईसाहेब दररोज शिवाई देवीच्या मंदिरामध्ये दर्शनाकरता जात होत्या आणि आईच्या समोर, देवीच्या समोर गेल्यानंतर आई साहेब जिजाऊ रोज देवीला म्हणत होत्या, आई शिवाई आम्हापोटी ऐसा पुत्र द्यावा, आई आम्हापोटी ऐसा पुत्र द्यावा जो या यवनी सत्तेचा नाश करून या भूमीमध्ये पुन्हा एकदा हिंदवी स्वराज्य उभं करेल. ऐसा पुत्र आम्हापोटी द्यावा आई, ज्याच्या पराक्रमाचा झेंडा तिन्ही लोकी फडकवेल. ऐसा पुत्र आम्हापोटी द्यावा. आणि ऐकली मा शिवाईने मा जिजाऊची हाक ऐकली आणि उगवला तो सोन्याचा दिवस. शालिवान शकाच्या 1551व्या वर्षी शुक्लनाम संवत्सरात उत्तरायणामध्ये फाल्गुन महिन्यात वद्य तृतीयेला शिशिर ऋतूत हस्त नक्षत्रावर शिव लग्नावर अखिल पृथ्वीचे साम्राज्य वैभव व्यक्त करणारे 5 ग्रह अनुकूल आणि उच्चीचे असताना मा जिजाऊच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावरती 19 फेब्रुवारी 1630ला छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. शिवराय थोडे मोठे झाले, 16 वर्षाचे छत्रपती शिवराय झाले आणि वयाच्या 16व्या वर्षी महाराजांनी 18 पगड जातीतली माणसं गोळा करून 17 मावळ्यांना घेऊन रायेश्वराच्या मंदिरामध्ये गेले आणि महाराजांनी प्रतिज्ञा केली, मी माझे हिंदवी स्वराज्य प्रस्थापित करेल. आणि महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी आदिलशाहीचा पहिला तोरणा किल्ला जिंकला. कारण आदिलशाहीचा तोरणा किल्ला जिंकला कारण आज्ञा होती मा जिजाऊची. आज्ञा होती माझी जाऊची, शपथ घेतली स्वराज्याची. तोरण बांधिले स्वराज्याचे त्या तोरणा गडाला, तोरण बांधिले स्वराज्याचे त्या तोरणा गडाला. बाबा
हातामध्ये शस्त्र दिलं. सावकाश. जिजाऊ साहेबांनी शिवाजी महाराजांच्या एका हातामध्ये शस्त्र दिलं आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र दिलं. एका हातामध्ये शस्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र. आणि जिजाऊ साहेबांनी शिवाजी महाराजांना सांगितलं, शिवबा या हातातल्या शस्त्राने या हातातील शास्त्राचं रक्षण करावं आणि या हातातील शास्त्राने या हातातल्या शस्त्राला दिशा दाखवावी. शस्त्र आणि शास्त्र या दोघांचाही समन्वय राखणारा राजा आदर्श राजा होत असतो. तुम्हाला शस्त्र आणि शास्त्र या दोघांचा समन्वय राखायचा आहे. म्हणून माझ्या राजाने काय केलं, म्हणून माझ्या राजाने एका हातामध्ये शस्त्र घेतलं, दुसऱ्या हातामध्ये शास्त्र घेतलं आणि आमच्या शास्त्राने सांगितलं परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम. हातामध्ये शस्त्र घेऊन दुष्टांचा नाश करावा आणि साधूचं रक्षण करावं. म्हणून माझ्या राजाने केला दृष्टांचा संहार. संवार त्या अफजल्याचा कोथडा त्याने काढिला बाहेर. अफजल खानाचा कोथडा छत्रपती शिवाजी महाराजांनी बाहेर काढला. का? कारण तो अफजल खान स्वराज्य संपवण्याकरता आला होता. बरोबर आहे. अफजल खान स्वराज्य संपवण्याकरता इथं आला होता. मी आणखी थोडं स्पष्ट बोलू काय, अफजल खान भगवा संपवण्याकरता आला होता. आणखी स्पष्ट बोलू काय, अफजल खान भगवा संपवून हिरवा फळकवण्याकरता या मातीत आला होता. हरे रंग का सपना पाला आया था अफजल इस माती में. हरे रंग का सपना पाला आया था अफजल इस माती में. छत्रपती ने घुसा दिया भगवा उसके छाती में. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला संपवलं. अफजल खानाचा कोथळा जो जो या स्वराज्यावर चाल करून आला असेल, माझ्या छत्रपतीने त्याला धडा शिकवला. मग तो अफजल खान असेल, याकूत खान, मुसे खान, हसन खान, पठाण, रंदुल्ला खान, अंकुश खान, अब्दुल, सय्यद बंडा, रहीम खान, फाजल खान, घोरपडे, नाईकजी पांढरे, खराटे, काटे, जिवाजी देवकांते, पिलाजी मोहिते, प्रतापराव मोरे जावडीकर, शेहजादा मोज्जम उर्फ शाह आलम, दुसरा शेहजादा आजम, तिसरा शेहजादा कामबख्श, बेदार बख्त, मुइजुद्दीन खान जहान, बहादुर खान, कोकलताज, हिम्मत खान, मुजफ्फर खान, इतिकाद खान, बरहमत खान, तबियत खान, दाराब खान, मुख्तार खान, रहुल्ला खान, शाबुद्दीन खान, लुत्फुल्ला खान, मुस्तैद खान, फत्ते अल्लाह खान, शाइस्ते खान, शमस खान, पठाण, नामदार खान, गयासुद्दीन खान, तुर्कदाज खान, कुबात खान, हौद खान, इमाम बिरुदी खान, लोधी खान, गाजी खान, करतलब खान, सिद्दी पत्ते खान, अब्दुल पत्ते खान, हसन मुनीम, सुलतान मिर्जा, खोजा सुलतान, मंचर, अब्दुल बेग, भावसिंह, किशोरसिंह, श्यामसिंह, राजसिंह, रामसिंह, रायसिंह, अमरसिंह, चंद्रवत, राजा गिरदम, राजा प्रद्युम्न, सूरजी गायकवाड, दिनकर वाकळे, रंबाजीराव पवार, सर्जरा घाडगे, जबरदस्त खान, बरकदाज खान, कुबात खान, कुतुबुद्दीन खान, दाऊद खान कुरेशी, शेखजादा, मुल्ला, याहिया, नवायत, जानीबेग, गाजीबेग, बक्षी, बांदिल बख्तियार, सुजनसिंह बुंदेला, पुरनमल बुंदेला, किरतचे कशवा, राजा नरसेगौड, उदयराज मुंशी, निकाला मुंशी, मिर्झा राजा जयसिंह, रायबागाने अडची माहूरची स्त्री होती. तेही शिवरायांवरती चाल करून गेली होती. हे सगळे माझ्या राजाला संपवण्याकरता आले होते. पण माझ्या राजाने कोणाचा कोथळा बाहेर काढला, कोणाची बोटं तोडली, कोणाला पळता भुई कमी केली. या सगळ्यांना संपवून 6 जून 1674 रायगडावरती 32 मनाचं सुवर्ण सोनेरी सिंहासन तयार झालं आणि माझा राजा त्या 32 मनाच्या सुवर्ण सिंहासनावर विराजमान झाला रयतेचा राजा. छत्रपती माझा, ओ शिवछत्रपती माझा, रयतेचा राजा, शिवछत्रपती याला रयतेचा राजा, शिवछत्रपती माझा. करती वाकून मुजरा हो मी माझ्या देवाला, करती वाकून मुजरा हो मी माझ्या देवाला. बाबा जा बाबा जा बाबा जा बाबा जा बाबा जा बाबा, माझा जीव जन्मला, ओ बाबा जा बाबा, माझा जीव
एकदा टाळी वाजवून यांच्याकरता. किती सुंदर भजन म्हटलं यांनी. तो बापाचा बाप वीर शिवबा जन्माला छत्रपती शिवाजी महाराज चरित्र खूप मोठं आहे बरं. त्यांचे मावळी तसे होते. हे स्वराज्य उभं राहिलं फक्त एकट्या छत्रपतीने नाही उभं केलं, त्यांचे जीवाला जीव देणारे मावळे होते सोबती. काय शिवाजी महाराजांच्या शब्दाकरता किती जीवाला जीव देत होते. अरे शिवाजी महाराजांच्या मुखातून निघालेला शब्द जमिनीवर नाही पडू दिला त्यांनी. शिवरायांच्या शब्दाकरता तो येसाजी कंक मावळ्यांचं उदाहरण सांगितलं जाते. शिवाजी महाराजांच्या शब्दाकरता तो येसाजी कंक नावाचा मावळा त्या हैदराबादमध्ये त्यानं हत्तीशी झुंज दिली. कोणाशी? हत्तीशी. मी प्रसंग सांगतो, टाळी वाजवा. विठाला विठाला. 1676 साली शिवाजी महाराजांनी दक्षिणेकडे कूच केली आणि आदिलशाही संपवण्यासाठी महाराजांनी हैदराबादच्या गोळकोंड्याच्या कुतुबशहाशी हात मिळवणी केली. शिवाजी महाराज आपल्या भेटीला येणार, त्या कुतुबशहाला आनंद झाला. पण मनात एक प्रश्न उभा राहिला की शिवाजी महाराज म्हणजे जादूगार, कलाकार, हरहुन्नरी माणूस. जर आपलंही भेट घेऊन अफजल खानासारखं काही झालं तर मग. पण शिवाजी महाराजांनी पत्र पाठवून कुतुबशहाला सांगितलं की कुतुबशहाजी काळजी करू नका, आम्ही मित्राला कधी दगा देत नाही. कुतुबशहाजी काळजी करू नका, आम्ही मित्राला दगा देत नाही पण शत्रूला जिवंत सोडत नाही. शिवाजी महाराज मित्राला कधी दगा देत नाही हा साधा सरळ विचार त्या कुतुबशहाला पटला आणि त्याने मैत्री करता महाराजांच्या समोर हात पुढे केला. आणि मग शिवाजी महाराजांनी त्यांच्या 40,000 मराठा सैन्याचं या कुतुबशहाने त्या हैदराबादमध्ये रांगोळ्या काढून भगव्या पताका लावून शिवाजी महाराजांच्या सैन्याचं स्वागत केलं. दुसऱ्या दिवशी पूर्ण हैदराबादकरवासी महाराजांना पाहण्याकरता बाहेर येऊ लागले. ते विचार करायला लागले, ज्याने अफजल खानाला संपवले, शाहिस्ते खानाची बोटे तोडली, सिद्धीला चकवा दिला, असा हा महान प्रतापी पुरुष आहे तरी कसा. हे सगळे महाराजांना पाहण्याकरता बाहेर येऊ लागले. दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराज या कुतुबशहाला भेटायला त्याच्या दारमहालामध्ये गेले. महाराजांच्या बरोबर पायदळाचे सेनापती येसाजी कंक, घोडदळाचे सेनापती हंबीरराव मोहिते, सुरक्षा प्रमुख दावलजी घाटगेन, सर्जेराव जेधे असे 4 मावळे घेऊन शिवाजी महाराज या कुतुबशहाला भेटायला त्याच्या दारमहालामध्ये गेले. महाराज आणि कुतुबशहा दोघं बसले. दोघांनी आसन ग्रहण केलं आणि बोलता बोलता हा कुतुबशहा शिवाजी महाराजांना म्हणतो, महाराज तुम्ही आता माझ्या महालात बसलेले आहेत, तुम्ही फक्त 4 मावळे घेऊन भेटी करता आलेला आहात. तेव्हा माझ्या मनात जर काही बरा वाईट विचार आला, म्हणजे तुम्हाला मारायचा किंवा पकडायचा विचार आला, तर तुम्ही त्याला सामोरे कसे जाल. त्यावेळेला शिवाजी महाराज म्हणतात, बादशहाजी तसे कोणाच्या मनात काय येत असते हे मला चांगलं माहिती आहे. अरे मला मारायचं म्हटलं तर अफजल खानाचं काय झालं तुम्हाला चांगलं माहिती आहे. त्याला 65,000 फौजेसह संपवला. आणि मला पकडायचं म्हटलं तर हेही शक्य नाही, कारण आग्र्यामध्ये औरंगजेब आणि त्याच्या 2,60,000 सैन्याच्या हातावर दिवसा ढवळ्याळ कशा तुरी दिल्या हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे या शिवाजी राजाला मारणे किंवा पकडणे म्हणजे 20 पकडण्यासारखे आहे. दिसणार नाही, सापडणार नाही, पण झटका दिल्याशिवाय जाणार नाही. बादशहाजी हा तुमचा महाल आहे, इथं तुमचे हजारो सैनिक आहे, आम्ही फक्त 4 लोक आहे, हा तुमचा गैरसमज आहे. एकदा तुम्ही खिडकीतून खाली पहा म्हणजे तुम्हालाच कळेल कोण कोणाला मारू शकते. बाजूला खिडकी होती. कुतुबशहाने खरंच खिडकीतून खाली पाहिलं आणि पाहतो तर काय, शिवाजी महाराज वर येईपर्यंत महाराजांच्या 5,000 अंगरक्षकांनी या दादमहालाचा कोपरा ताब्यात घेतला होता. शिवाजी महाराजांनी फक्त इशारत केली असती तर पुढच्या 2च मिनिटांमध्ये दादमहाल, कुतुबशहा त्याचं सगळं कुटुंब शिवरायांच्या ताब्यामध्ये आलं असतं. मित्राबद्दल सुद्धा एवढी सतर्कता पाहून हा कुतुबशहा विचारच करू लागला की शिवाजी महाराज मित्रापासून एवढे सावध असतात, मग शत्रूपासून किती सावध असतील. तो कुतुबशहा विचार करते की शिवाजी महाराज जर मित्रापासून एवढे सावध राहतात मग शत्रूपासून किती सावध असतील. महाराजांच्या बुद्धिमत्तेवरती हा खुश झाला आणि खुश होऊन शिवरायांना त्याचं साम्राज्य दाखवतो. महाराजांना दाखवतो, महाराज हा बघा आमचा खजिना, हिरे माणिक मोती सोने चांदी त्या ठिकाणी ठेवलेले होते. महाराज ही बघा आमची शस्त्रशाळा, या ठिकाणी नाना प्रकारची शस्त्र तयार केली जातात. महाराज ही बघा आमची अश्वशाळा, या ठिकाणी जातीवंत घोड्यांची पैदास केली जाते. आणि महाराज ही बघा आमची हत्तीशाळा, त्या ठिकाणी मोठमोठे हत्ती होते. त्यातल्या एका हत्तीचं वैशिष्ट्य कुतुबशहा महाराजांना सांगत होता. आणि बोलता हा कुतुबशहा शिवाजी महाराजांना म्हणतो, महाराज आमच्याकडे जसे हत्ती आहेत तसे हत्ती तुमच्याकडे पण असतील ना. शिवाजी महाराजांना कळे ना काय सांगावं, कारण शिवाजी महाराजांकडे हत्ती म्हणजे युद्धाच्या वेळेला महाराज हत्तीचा उपयोग करत नव्हते, गतिमंद होत होते, युद्धाच्या वेळेला उपयोग करत नव्हते. हे कुतुबशहालाही माहिती होतं, पण त्याने मुद्दाम विचारलं होतं. बऱ्याच लोकांना सवय असते स्वतःकडे असलं आणि दुसऱ्याकडे नसलं की त्यांना कमी लेखण्याकरता बरेच लोक म्हणजे त्यांना काय आनंद भेटते काय माहीत. त्या कुतुबशहाला माहिती होतं की शिवरायांकडे यावेळेला हत्ती नाहीत, पण त्याने मुद्दाम विचारलं, महाराज आमच्याकडे जसे हत्ती आहेत तसे तुमच्याकडे पण हत्ती असतील ना. शिवाजी महाराजांनी स्पष्ट सांगितलं, नाही बादशहाजी आमच्याकडे हत्ती
नाहीत. कुतुबशहा म्हणतो काय तुमच्याकडे हत्ती नाहीत? मग तुमच्या एखाद्या मावळ्यासमोर, तुमच्या एखाद्या सैनिकासमोर जर शत्रूचा एखादा हत्ती आला तर मग तुमचा मावळा कसा शौर्य दाखवेल? त्यावेळेला शिवाजी महाराज त्या मावळ्या त्या कुतुबशहाला म्हणतात, कुतुबशहाजी अरे आमच्याकडे हत्ती नाहीत, हे मान्य आहे मला, आमच्याकडे हत्ती नाहीत, पण हत्तीच्या ताकदीसारखी माणसं आहेत आमच्याकडे. अरे हा तुमचा हा तुम्ही दाखवताय ना, हा तुमचा जंगली हत्तीच काय, पण इंद्रदेवाचा ऐरावतही माझ्या मावळ्यासमोर आला ना युद्धा करता, माझा मावळा त्याला हरवेल हा माझा विश्वास आहे. कुतुबशहा म्हणतो महाराज हे कसं शक्य आहे? महाराज हत्तीच्या ताकदीचा माणूस असणं हे कसं शक्य आहे? आणि जर असेल शक्य तर तुमचा एखादा मावळा आमच्या या हत्तीशी झुंज खेळेल का? महाराज म्हणाले क्यों नाही बादशहाजी, जर तुम्हाला आमच्या मावळ्याची ताकद आजमायची असेल तर बादशहाजी आपण नजर फिरवा. अरे आपण सांगाल तो मावळा, आपण सांगाल त्या हत्तीशी झुंज द्यायला तयार आहे. महाराजांनी मोठ्या विश्वासाने जबाब दिला. मग कुतुबशहाने सगळीकडे चोफेर नजर फिरवली आणि मग त्याला महाराजांच्या पाठीमागे उभा असणारा एक शिडशिडी थोडासा बुटका असा 5.5 फूट उंचीचा येसाजी कंक नावाचा मावळा दिसला. आणि हा कुतुबशहा म्हणतो महाराज क्या यह सिपाही, क्या आपका यह मावड़ा हमारे हाथी से टकराएगा? महाराज म्हणाले क्यों नहीं बादशाह जी, अरे यह हमारा येसाजी आपके हाथी से जरूर टकराएगा. येसाजी म्हणजे दिसायला साधा भोळा, अंगानं रांगलान काटक, अंगात सदरा, पाठीला ढाल, कमरेला तलवार, अनवानी पाय, ओठावर तुरेबान मिशा, तोंडात गावरान, पण अदबशीर भाषा, मर्दानी चाल, सह्याद्रीचा बुलंद हौसला, अंगात चित्तेई चपळई, नजरेत गरुडाची दाहकता आणि एका हत्ती समोर 100 हत्तीचं बळ घेऊन येसाजी मैदानात आला हत्तीशी झुंज खेळायला. इकडे कुतुबशहाने इशारत करताच एका जंगली हत्तीला येसाजीवरती सोडले. हैदराबादची जनता विचार करू लागली की हा एवढासा येसाजी एवढ्या मोठ्या हत्ती बरोबर कसा झुंज खेळेल? तो महाकाय हत्ती कोणत्याही क्षणी येसाजीचा चेंदा मेंदा करून टाकेल याची सगळ्यांना खात्री होती. प्रत्येकाची छाती धडधडू लागली, अंगातून घाम निथळू लागला, जीवा कोरड्या पडल्या. काय होईल कसे होईल, जो तो मनातून देवाचे नाव घेऊ लागला. इकडे चवताळलेल्या हत्तीने येसाजीवरती धाव घेतली, त्याला धडक देण्याचा प्रयत्न केला. येसाजी शितापीने खाली वाकून चप्पलतेने निष्ठून येसाजीच्या हत्तीच्या पाठीमागे जाऊन येसाजीनं हत्तीचं शेपूट पकडलं. हत्तीला कळेना काय करावं, कारण हत्तीची सर्व ताकद हे त्याच्या मस्तकात आणि त्याच्या सोंडेमध्ये असते. पण येसाजीने तर हत्तीचं शेपूट पकडलं. हत्तीला लात मारता येत नसते, शेपूटही मारता येत नाही, म्हणून हत्ती गोल गोल फिरू लागला. तसा येसाजी सुद्धा गोल गोल फिरू लागला. हत्ती फिरू कंटाळला, वैतागून खाली बसतो तोच येसाजी हत्तीच्या समोर जाऊन सह्याद्रीच्या शिखरासारखा उभा राहिला. येसाजीला पाहता बरोबर हत्तीने येसाजीवरती धाव घेतली, धडक देण्याचा प्रयत्न केला, पण येसाजीने आपल्या हातातील पट्टा नावाच्या शस्त्राने हत्तीच्या सोंडेवर वार केली. सपकन तसा हत्ती बावरला, संतापला, त्याने परत येसाजीवर चाल केली. येसाजीने परत हत्तीच्या सोंडेवर वार केला. सपकन तशी हत्तीची सोंड तुटून जमिनीवर पडली आणि रक्तबंबाळ झालेला हत्ती त्या मैदानामध्ये मरण पावला. आणि उभ्या असणाऱ्या लोकांच्या मुखामध्ये एकच नाव येऊ लागलं, येसाजी कंक, येसाजी कंक, येसाजी कंक. अरे येसाजीने शिवरायांच्या शब्दाकरता हत्तीशी झुंज दिली आणि त्या हत्तीला संपवलं. हत्तीशी झुंज दिली, हत्तीला संपवलंय हे त्या कुतुबशहाने पाहिलं. आणि तो कुतुबशहा त्याच्या आसनावरून बसून तो विचारच करत राहिला की फाटक्या अंगाची गरीब कुटुंबामधली हुरडा खाऊन जगणारी, कृष्णेच्या काठावर वाढणारी, महाराजांचं नाव घेऊन भगवे निशाण खांद्यावर टाकून वाऱ्यासारखी दौड मारणारी ही पोरं अरे आपल्या हत्तीलाही मारू शकतील, हे त्याच्या कल्पनाशक्तीच्या बाहेर होतं. तो कुतुबशहा त्याच्या आसनावरून उठून येसाजीच्या जवळ गेला आणि येसाजीला म्हणतो, रे येसाजी, महाराजांच्या शिवरायांच्या शब्दाकरता, तुझ्या महाराजांच्या शब्दाकरता तू हत्तीला हरवलंय. काय तुझ्या सामर्थ्याचं कौतुक करावं, माझ्याकडे शब्द कमी आहेत. तुझं कौतुक म्हणून त्या येसाजीने त्या कुतुबशहाने गळ्यातील हार काढला. कुतुबशहा म्हणतो, तुझं कौतुक म्हणून मी माझ्या गळ्यातला हार तुला देत आहे, घे, स्वीकार कर. तसा येसाजी 2 पावलं मागे सरकला आणि येसाजी म्हणतो, बादशहाजी, माझं कौतुक करायला माझे शिवराय समर्थ आहेत, तुमचं बक्षीस नकोय मला. माझं कौतुक करायला माझे शिवराय समर्थ आहेत, तुमचं बक्षीस नकोय मला. ही निष्ठा मावळ्यांच्या अंतकरणात होती, म्हणून हे स्वराज्य उभं राहिलं. विठाला विठाला अशी निष्ठा शिवरायांच्या मावळ्यांच्या अंतकरणात. काय निष्ठा होती महाराज? अरे शिवरायांच्या मावळ्यांची निष्ठा एका माणसाने वर्णन केली. या निष्ठेबद्दल बोलत असताना एकाने असं लिहून ठेवलेलं आहे,
अफजल खानाच्या वधाच्या वेळेस शिवरायांवरती वार होणार होता पाठीमागून. ज्यावेळेला महाराज त्या कृष्णाजी बरोबर लढाई करत असत होते आणि पाठीमागून त्या म्हणजे अफजल खानाच्या वकिलाबरोबर लढाई करत असताना पाठीमागून शिवरायांवरती वार होणार होता. त्याचं नाव काय? कोण करणार होता तो वार? सय्यद बंडा. त्याने असा हात, तो पट्टा चालवण्यात खूप पटाईत होता, त्याने असा हात वर केला होता, सय्यद बंडाने असा हात वर केला होता. तो खाली यायला किती वेळ लागेल? जास्तीत जास्त 1 मिनिट, 1 सेकंद. एका सेकंदापेक्षा सुद्धा कमी वेळ लागेल. असा उगारलेला हात खाली यायला सेकंदापेक्षा सुद्धा कमी वेळ लागेल. पण एक सांगू का? ऐका, सय्यद बंडाचा उगारलेला हात खाली येऊ शकला नाही. आमच्या जिवाजी महाले यांनी जाग्यावरून 12 हात उडी घेऊन सय्यद बंडाचा हात वरच्या वर उडवला. एका संशोधकानं असं लिहून ठेवलं, एका ठिकाणी असं लिहून ठेवलं की अमेरिकेमध्ये जर राष्ट्राध्यक्षावर गोळी झाडली तर त्याला कोणी वाचवू शकत नाही. एवढ्या शस्त्रास्त्र, एवढ्या दुर्बिणी असून सुद्धा राष्ट्राध्यक्षाला वाचवणं अमेरिकेला सोपी नाही. पण आमच्या शिवरायांवरती उगारलेला सय्यद बंडाचा हात खाली येऊ शकला नाही. आमच्या जिवाजी महाले यांनी वरच्या वर उडवला. कारण मावळ्यांच्या हाती ज्या श्रद्धेची आणि ज्या निष्ठेची दुर्बीण मावळ्यांकडे होती, तेवढी पल्लेदार दुर्बीण अजून अमेरिकेलाही निर्माण करता आली नाही. अशी आमचे मावळे होते महाराज, जीवाला जीव देणारे नाही हो. अरे शिवराय त्यांना अंतकरणात ठेवत होते, त्यांना आदर्श शिवराय होते, खरंच आदर्श होते. मावळ्यांच्या जीवनात जोही त्याग दिसत असेल त्याला आदर्श शिवराय होते. सांगू का मी आपल्याला, ज्यावेळेला अफजल खान चालून आला होता त्यावेळेला सईबाईंची तब्येत अतिशय खालावलेली होती. महाराज प्रतापगडावरती होते. अफजल खानाच्या भेटीचा दिवस ठरला होता, सगळा दिवस ठरला होता की अमुक तारखेला भेट घ्यायची, असं असं मारायचं सगळं ठरलं. आणि तेवढ्यामध्ये राजगडावरून प्रतापगडावरती महाराजांकडे एक निरूप आला की महाराज, तुमच्या धर्मपत्नी राणीसाहेब सईबाई यांना देवाज्ञा झाली, म्हणजे त्या परलोक सुधारल्या. शिवाजी महाराज तानाजीला म्हणू शकले असते, येसाजीला, बाजीला, कोणाला तरी म्हणू शकले असते की एवढ्या वेळेस अफजल खानाची भेट तुम्ही घ्यायला जा, तिच्यात माझा लय जीव होता, मी तिची अंत्यविधी करून येतो, असं शिवराय म्हणू शकले असते. पण शिवराय स्वतःच्या पत्नीच्या अंत्यविधीसाठी सुद्धा जाऊ शकले नाहीत, कारण परिस्थिती समोर तशी होती. मला मुद्दा काय बोलायचा आहे का? शिवरायांनी पहिलं महत्त्व आपलं स्वराज्य कार्याला दिले. शिवराय स्वतःच्या पत्नीच्या अंत्यविधीसाठी सुद्धा जाऊ शकले नाही. त्याचा परिणाम मावळ्यांवर असा झाला की तिथून पुढे मावळ्यांनी पाहिलं ना की अरे आपला राजा संसारात बंधनात अटकत नाही. हा परिणाम मावळ्यांवर असा झाला की तिथून पुढे कोणत्याही मावळ्याने माई आजी आजारी आहे, बायकोले सर्दी खोकला सालीचं फायनल आहे म्हणून मला 4 दिवस सुट्टी द्या असं न म्हणता आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं तानाजीने म्हटलं, कारण डोळ्यासमोर छत्रपती आदर्श होते. विठाला विठाला सगळ्या गोष्टीमध्ये छत्रपती आदर्श होते, सगळ्या गोष्टीमध्ये. स्वामी विवेकानंदांनी छत्रपतीचं वर्णन करत असताना एक सांगू का, स्वामी विवेकानंद छत्रपतीला खूप मानायचे. स्वामी विवेकानंद छत्रपतीचे वर्णन करत असताना एकाने विचारलं स्वामी विवेकानंदांना की तुम्ही शिवरायांचं वर्णन करता, त्यांनी तर लुटा केल्या, सुरत तुटली होती ना, त्याने त्या उद्देशानं बोलला की तुम्ही लुटेरू माणसाचं वर्णन करता. स्वामी विवेकानंदांनी दिलेलं उत्तर आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, हिंदू धर्माचे सगळ्यात पवित्र ग्रंथ आहेत, हिंदू धर्माचे ग्रंथ आहेत रामायण, महाभारत, भगवद्गीता. याच्यामध्ये जे सगळे सद्गुण वर्णन केलेले आहेत ते सगळे सद्गुण माझ्या छत्रपतीच्या जीवनाच्या ठिकाणी अंगीकारलेले दिसतात, सगळे सद्गुण. म्हणून मी माझ्या छत्रपतीचं वर्णन करतो. शिवराय लुटेरू नव्हते. बऱ्याच लोकांचा हा खरंच आजही गैरसमज झालेला आहे की शिवाजी महाराज लुटेरू होते. खरं सांगतो, शिवराय लुटेरू नव्हते. शिवरायांनी पैसा मिळवला, तो शिवरायांनी व्यापार केला. मीठ, मसाला, नारळ, सुपारी अशा वस्तूंची निर्यात करणारी 80पेक्षा जास्त जहाजं तयार करून 25 देशाबरोबर व्यापार केला. इंग्लंड, इराण, इटली, जर्मनी, फ्रान्स, हॉलंड, डेन्मार्क, नॉर्वे, ग्रीक, ज्यू, स्विस, आफ्रिका, रशियन, जॉर्डन, स्पेन एवढ्या देशाबरोबर शिवाजी महाराजांनी व्यापार केला आणि त्यातून जो पैसा भेटला तो स्वराज्याकरता वापरला. शिवरायांनी जे विदेशातले लोक आपल्या देशात व्यापार करण्यासाठी येत, 18 देशातले लोक आपल्या देशात व्यापार करत होते. 18 देशातले इंग्रज, आर्मेनी, फ्रान्सिस, युनानी, इराणी, तुराणी, अरबी, हबशी, बोरी, खोजा, यहुदी, अफगाणी, मोगली, बोलुची या 18 देशातले लोक इथं व्यापार करत होते. इकडचा पैसा तिकडे नेत होते. यांच्या व्यापारावर जकात बसावी म्हणून शिवरायांनी 84 बंदर ताब्यात घेतले. कारण तेव्हा प्लेन नव्हते, व्यापार जहाजातून चालत होता आणि जहाजं लागण्याचे ठिकाणं नदीच्या काठी, समुद्राच्या ठिकाणी होते. 84 विदेशावाल्यांचे जहाजं लागण्याचे
महत्त्वाची ठिकाणं शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतले. पहिलं बंदर आहे सुरतला. सुरत, दमण, डहाणू, चिचणी, तारापूर, सातपाटी, केळवे, अर्नाळा, सोपारा, कल्याण, घोडबंदर, वसई, ठाणे, वेसाई, मांजरी, माळी, पनवेल, मुरा, उरण, पेन, करंजा, अलिबाग, नागोठाणे, नावगाव, चौल, रोज, श्रीवर्जिले, आर्जेले, दासगाव, बाणकोट, महालक्ष्मी, केळशी, चिपळूण, संगमेश्वर, नायरी, काजरी, मिरिया, साठवली हे 84 बंदरं शिवरायांनी ताब्यामध्ये घेतल्यामुळे विदेशावाल्यांचं जहाज येवो, अन्यथा इकडून तिकडे जावो, शिवरायांना जकात दिल्याशिवाय ते जहाज येतही नव्हतं, जातही नव्हतं. त्यातून शिवरायांना लाखो रुपये भेटले. त्यातून शिवरायांनी स्वराज्य मोठं केलं. शिवराय लुटेरू नव्हते. तिसरा मुद्दा आहे का, या पूर्ण भारतातला व्यापार आपल्या अंडरखाली असावा, आपल्या छत्रछालेखाली असावा, म्हणून शिवाजी महाराजांनी 60 घाट आपल्या ताब्यामध्ये घेतले. देश आणि कोकण यांना जोडणारे जे 60 घाट होते की जिथून व्यापारी व्यापार करत होते, की म्हणजे या बाजारपेठेतून पलीकडच्या बाजारपेठेत जायचं असेल तर तो विशिष्ट घाट पार केल्याशिवाय व्यापारी पोचू शकतच नव्हता. असे मोक्याचे 60 घाट शिवाजी महाराजांनी आपल्या ताब्यामध्ये घेतले आणि पूर्ण व्यापार आपल्या अंडरखाली आणला आणि त्यातून शिवरायांना लाखो रुपये भेटले. शिवरायांना मनी पॉवर जी मिळाली ज्या घाटातून, त्या घाटांचे नावं अशी आहेत. पहिला आहे आंबेनळी घाट, अंबोली घाट, अव्वाटा घाट, अंबा घाट, अनुस्कुरा घाट, उत्तर तिवडा घाट, उंबरखिंड घाट, कोकण घाट, कुंभारली घाट, कुसूर घाट, कुंभा घाट, कुंडी घाट, कावडा घाट, कांबळा घाट, केळघाट, गोंडा घाट, गोडगीचा घाट, नरदावा घाट, नाणे घाट, तोरण घाट, तामण घाट, थळघाट, दक्षिणेतर घाट, पिंडोलबारी घाट, पारघाट, बोरघाट, बावडा घाट, बाबुळणा घाट, मोरकंडा घाट, माळशेज घाट, चेंड्या घाट, लिंग्या घाट, रांगणा घाट, रामघाट, सावळ घाट, सातबारी घाट, सत्ती घाट, भीमाशंकर घाट, भोपे घाट, भागजई घाट, देवघाट, शिरत्या घाट, शिरलोद घाट, हातलोर घाट, फोंड्या घाट आणि ढवळ्या घाट. हे 60 घाट तुम्ही पुण्याच्या भागात गेले तर तुम्ही पहा आपल्याला पण एवढे सगळे नावं लक्षात ठेवून तिकडे जा. म्हणजे हे सगळे घाट शिवरायांनी आपल्या ताब्यामध्ये घेतले. त्याचा परिणाम असा झाला, तिथून कोणताही व्यापारी गेला तर तिथं शिवरायांचा ताबा होता. एक व्यापारी शिवाजी महाराजांना एका बैलामागे कर म्हणून 1 रुपया देत होता. एका व्यापाऱ्याकडे 2000, 4000, 6000 असे बैल होते. मग एका व्यापाऱ्याकडून शिवरायांना घर बसल्या एका वेळेला 10,000 रुपये भेटत होते. आणि एका वेळेला जर एका घाटातून 10,000 तर दिवसभराला एका घाटातून किती आणि 60 घाटातून किती. त्यातून शिवरायांना लाखो रुपये भेटले आणि त्यातून शिवरायांनी स्वराज्य मोठं केलं. शिवराय लुटेरू नव्हते. शिवराय आदर्श राजे होते, आदर्श राजे आहेत आणि भविष्यातही आदर्श राजे राहणार. भविष्यात शिवरायांना लुटेरू म्हणू नये. शिवराय लुटेरू नव्हते. परत पुढचा मुद्दा सांगू का? अरे माझ्या राजाचं वर्णन औरंगजेबाने केलेलं आहे. औरंगजेबाने त्याच्या दरबारात वर्णन केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल ठीक आहे. भविष्यात कधी आलो तर आणखी पाहू आपण छत्रपती चरित्र. 5 मिनिटं घेऊ. औरंगजेबाच्या दरबारातला प्रसंग सांगतो. आता विषय निघला होता म्हणून तोच प्रसंग सांगतो. औरंगजेबाने औरंगजेबाच्या दरबारात माझ्या राजाचं काय वर्णन केलं. औरंगजेबाचा दरबार कसा होता? कोणी होतं का तेव्हा? ऐका औरंगजेबाचा दरबार. भव्य गालीचे, भव्य कमानीवर झुळझुळणारे रेशमी पडदे, रंगीबिरंगी काचांची मोठमोठी झुंबरे, सोन्या चांदीच्या जाळीदार हंड्या, जाळीदार धूपदानीतून सर्वत्र पसरणारा सुगंधी धूर, उंचावर असलेले ते बादशाही तख्त, त्यावर भरजरी लोड, गिरद्या, मसनत, मखमलीचे हिरवे छत्र. दरबाराच्या बाहेर तलवारीन भाले घेऊन धिप्पाळ पहारेकरी उभे असायचे. आणि औरंगजेब ज्या वेळेला दरबारात येत होता त्यावेळेला ते हाती सोन्याचे दंड असलेले गुरुजेबदार औरंगजेबाचं स्वागत करत होते. बा अदब बामुला हिजा तहेदिल होशियार अबुल मुजफ्फर मोहिउद्दीन मोहम्मद औरंगजेब बहादूर गाजी मालिके तख्ते तेहाव शहनशाह हिंदुस्ता को प्रशिकन बुनियादे जन्नत अंजाने मन्नत जहापना बादशाह आलमगीर औरंगजेब तशरीफ. ते म्हणायची पद्धत वेगळी आहे बरं, पण ते मी इथून म्हणू शकत नाही. ते म्हणायची पद्धत थोडी वेगळी आहे. असा ललकरांच्या नैनात औरंगजेब तख्तावर येऊन बसला. सारा दरबार कमरेत झुकून औरंगजेबाला कुर्निस करीत होता. औरंगजेब दिसायला कसा होता? गोरी अंगकांती, गोरा होता तो. गोरी अंगकांती, चित्त्यासारखे तीक्ष्ण डोळे, भव्य कपाळ, सरळ नाक, रुबाबदार दाढी, रुंद स्वप्नातीन कोणाच्या जाऊ द्या. असा औरंगजेब तख्तावर जागता जाऊ अशी जे तर त्यांची स्वप्नी भावी जे डोळा लागत केव्हा देखील त्याची स्वप्नी नाथ महाराज म्हणतात. असा औरंगजेब तख्तावर येऊन बसला. तेवढ्यामध्ये एका बातमीदाराने बातमी आणली, हुजूर आलमपणा बडी मनुष्य खबर आहे. औरंगजेबाने विचारलं क्या हुआ? याने सांगितलं हुजूर बोलियो दख्खन का काफर शिवाजी राजा बादशाह होने चला है. म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणार ही बातमी औरंगजेबाला कळाली. त्यावेळेला औरंगजेबाच्या अंगाचा तिळपापड झाला. औरंगजेब विचार करायला लागला, अरे मी ज्याला पहाड का चिव्हा समजायचो त्याने माझ्या सिंहासनाचे खिळे सैल करून टाकले, माझं सिंहासन खिळखिळ करून टाकलं. त्यावेळेला हा औरंगजेब, त्याचा मुलगा शहजादा समोर उभा होता. त्या शहजाद्या समोर हा औरंगजेब माझ्या राजाचं काय वर्णन करतोय का? औरंगजेबाने त्याच्या सरदारांच्या समोर आणि त्याच्या मुलासमोर माझ्या राजाचं केलेलं वर्णन आहे. औरंगजेब त्याच्या मुलाला म्हणतो, शहजादे यह सब फिजूल है. हे सगळं दिसणारा हा दरबार वगैरे, हे सगळे सैनिक वगैरे, हे सगळं व्यर्थ आहे. शहजादे यह सब फिजूल है. चंगा जोर तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी.
म्हणजे आपल्या पूर्वजांनी कभी शिकस्त म्हणजे हार नहीं पाहली. चंगाजोर तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, मगर आज तंजौर से लेके कंधार तक सारे हिंदुस्तान को मुगलिय सल्तनत में शामिल करने का खौफ देखने वाली माँ बदौलत आज ये क्या देख रही है. अरे शिवाजी राजा हमारे नजरों के सामने आगरे में हमारे सल्तनत की तामील कर चुका है. हमारे लाखों के फौजों के सूबेदारों को शिकस्त दे के अरे उधाड़ के रख दिया इसने. यह हमारे अमीर उल उमरा नवाब बहादुर मिर्जा अबू तालिब उर्फ शाइस्ते खान साहब. बड़ी शर्मनाक बात है शहजादे, शिवाजी ने ये शाइस्ते खान के लाल महल पे छापे डाल के शाइस्ते खान के छक्के छुड़ा दिए. अरे ये शाइस्ते खान तकदीर के सिकंदर निकले, जान बच गई, सिर्फ 3 उंगलियों पे समझौता करना पड़ा. यह सूरत के खूबसूरत इनायत खां बहादुर शिवाजी जब सूरत में आया तो ये दुम दबा के भाग गए. यह जसवंत सिंह राठौड़ मराठों के जख्मों के वार इन्होंने अपने छाती पे नहीं, इन्होंने अपने पीठ पे खाए हैं. लश्कर के साथ मैदान छोड़ के भागने वाले ये कारतलबकार रसूल गुजबानी मिर्ती सबेस का खासा बहादुर का कुकलताज उन दिन रसफासी हाडा रणमस्तका तमाम राजपूत बुंदेल पठान अफगानी तुर्क इन सबको शिवाजी ने शिकस्त दी. एक बात कहूँ शहजादे मैं आपसे, औरंगजेब त्याच्या मुलाला म्हणतो, शहजादे एक बात कहता हूं मैं आपसे, शायद तुम कभी समझ ही नहीं पाओगे. अरे शिवाजी राजा क्यों जीतता है. औरंगजेब म्हणतो त्याच्या मुलाला म्हणतो, शिवाजी राजा क्यों जीतता है और हमारी फौज क्यों हारती है. क्योंकि शिवाजी राजे को औरत गाना नाच शराब कभी मालूम ही नहीं है. औरंगजेब म्हणतो शिवाजी राजे को औरत गाना नाच शराब कभी मालूम ही नहीं. शिवाजी ने मजबूत किले बनाए, मजबूत जमीर के लोग तैयार किए. अरे हिंदुस्तान की हर एक चीज़ हम खरीद सकते हैं, लेकिन सिवा के आदमी को हम कभी खरीद नहीं सकते. सिवा के आदमी रुकते नहीं, बिकते नहीं, झुकते नहीं. शहजादे हम खुश नसीब बड़े, हम अल्लाह ताला का शुक्र अदा करते हैं कि उसने हमें दुश्मन दिया, वो भी नेक बंदा शिवा जैसा दिया. औरंगजेबासारख्या कट्टर शत्रूने माझ्या राजाबद्दल काढले. माझ्या राजाचं सगळ्या जगात कौतुक होत आहे हो, सगळ्या जगात. तुम्ही छत्रपतीचं चरित्र नीट व्यवस्थित अभ्यासित केलं की लक्षात येईल की हा राजा काय आहे. विठ्ठल विठ्ठल सांगू का, माझा राजा जर शेर असेल तर माझा संभाजी राजा छावा आहे. संभाजी महाराजांचं चरित्र खूप मोठं आहे, खूप मोठं. छावा चित्रपटही आहे ना. छावा चित्रपट 3च तासात सांगितला आम्ही. 3 तास फक्त औरंगजेबाचा त्याचा संवाद सांगू शकतो. भविष्यात कधी आलो तुम्ही संभाजी महाराज चरित्र सांगेल. या परिसरात जर कुठं परत आलो तर संभाजी राजांचं चरित्र खूप महान आहे. संभाजी राजे खूप चरित्र महान आहे. संभाजी राजाची तलवार फिरवण्याची कला, काय बलदंड बाहू. संभाजी, मी भविष्यात आलो तर फक्त संभाजी महाराज सांगेल. शिवराय थांबेल. झालेली सेवा सर्वांच्या चरणी सेवा समर्पण करतो. शिवरायांनी आपलं पूर्ण जीवन, शिवरायांना ज्या वेळेला तुकोबारायांचं दर्शन झालं, तुकोबारायांनी शिवरायाच्या जीवनाचा अंगीकार केला, त्यावेळेला शिवराय म्हणाले असतील, आजी फलं झाले साचे, जन्म आलो त्याचे आजी फलं झाले साचे. ऐका, तुकोबारायांनी शिवरायाच्या जीवनाचा सांभाळ केला, अंगीकार केला, तेव्हापासून शिवरायाच्या जीवनातली भय निरसली. अफजल खान मारण्याकरता आला, शाहिस्ते खान आला, तरी भय निरसली खंती. आणि तुकोबारायांनी शिवरायाच्या जीवनाचा सांभाळ केला. शिवरायांची इच्छा होती स्वराज्य उभं राहावं, आणि स्वराज्य उभं राहिलं, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आणि तुकोबारायांनी शिवरायाच्या जीवनाचा सांभाळ केल्यामुळे अख्ख्या जगावर सत्ता गाजवणारा काळ आमच्या शिवरायाच्या फक्त शरीराला स्पर्श करू शकला, पण कीर्तीला आजही तो स्पर्श करू शकला नाही. कीर्ती रूपाने शिवरायाच्या काळ स्पर्श करू शकला नाही, कारण तुकोबारांनी शिवरायाच्या जीवनाचा सांभाळ केला. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी सेवा समर्पण करतो. या ठिकाणी